केळीपासून वर्षाला तुम्ही मित्रांनो योग्य संगोपन आणि व्यवस्थापन जर केलं तर वार्षिक उत्पन्न तुम्ही एका एकरला 7 ते 8 लाख रुपये सहज मित्रांनो कमवू शकतात. अशा या केळीबद्दल माहिती असेल तर योग्य चॅनलबद्दल तुम्ही निवड केलेली आहे. या चॅनलची माहिती ऐकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही चॅनलची निवड करायची जरूरत नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे आपलं नव उद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये पुन्हा आपलं मनापासून स्वागत करत मित्रांनो आज असे बरेचसे शेतकरी असतात की त्यांना शेती आहे, पाणी आहे, पण असे प्रश्न पडत असतात की कोणत्या वेळी कोणतं पीक लावावं की जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात नफा होईल. कारण मित्रांनो आपण आता पारंपरिक पद्धतीला फाटा द्यायला पाहिजे. कारण आज आपण जर बघितलं तर बरेचसे शेतकरी जे जुनं पीक असतं, कापूस असेल, तूर असेल, तुमचं सोयाबीन, मका, गहू हे पीक न करता आता नवीन पिकावर पडलेले मित्रांनो तुम्ही जर केळीचं जर लागवड जर केली तर तुम्ही त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकतात. मित्रांनो तुम्हाला जर केळीची लागवड करायची असेल तर मार्च एप्रिल महिन्यामध्ये नुकताच कापूस निघलेला असतो आणि त्या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही केळीची लागवड केली मित्रांनो तर चांगल्या प्रकारे तुम्हाला पुढं ह्यावेळेस तुमची केळी तयार होईल तेव्हा तुम्हाला निश्चित चांगला भाव मिळाल्याशिवाय राहील. मित्रांनो कापसाची जर शेती असेल तर त्याच्यात खोल नांगरट करावी, जमीन भुसभुशीत करावी आणि जमीन भुसभुशीत केल्यानंतर 1.5 ते 2 फुटापर्यंत बेड पाडून त्या बेडवरच केळी लावावी. कारण त्या मोठ्या प्रमाणात जारा त्या बेडवर लावल्यानंतर केळीच्या बुंद्याला येत राहतो मित्रांनो. आणि केळी लावल्यानंतर दोन्ही साईडनं तुम्ही त्याला ठिबक करून घ्यावा. कारण एका साईडला जर ठिबक जर केली तर दुसऱ्या साईडला जमीन भुसभुशीत राहते, तरी पण दुसऱ्या साईडला पाणी मिळत नाही. त्यामुळं केळीच्या दोन्ही साईडनं तुम्ही ठिबक सिंचनाद्वारे त्याला पाणी द्यावं मित्रांनो. त्यानंतर तुम्ही ती जमीन तुम्ही त्या ठिकाणी शेणखत टाकून जमीन भुसभुशीत करून घ्या आणि केळी वेगळ्यानंतर शेणखत, सुपर फॉस्फेट, पोटॅश अशा प्रकारे जर तुम्ही जर खत दिलं तर केळीची वाढ चांगल्या प्रमाणात होते मित्रांनो. त्यामुळं त्यांचं योग्य नियोजनसुद्धा करणं जरुरी आहे. मित्रांनो केळी ही 10 ते 11 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याला घड तयार होतात आणि 12व्या 13व्या महिन्यात जर बघितलं आपल्याला तर केळी विक्रीसाठी येते मित्रांनो. आणि त्यावेळेस केळीला चांगल्या प्रमाणात मागणी असते. कारण 30 ते 35 रुपये किलोचा भाव तुम्हाला म्हणजे 3 ते 3.5 हजार रुपये क्विंटल केळी विकल्या जाते मित्रांनो. तुमच्याकडे जर कमीत कमी 5 एकर जरी केळीची बाग केली मित्रांनो तर 5 एकरमधून कमीत कमी तुम्ही वर्षाकाठी 30 ते 35 लाख रुपयाचं उत्पन्न सहज घेऊ शकतात. कारण एक जरी झाड केलं मित्रांनो 45 ते 50 किलोपर्यंत एक मोठा घड त्या ठिकाणी तयार होतो. पण तुम्हाला योग्य प्रकारे तिचं खत, वेळेच्या वेळ पाणी द्यावं लागेल मित्रांनो. एका एकरमध्ये 1500 ते 1600 झाडं बसतात आणि ज्या वेळेस एप्रिल मेमध्ये तुमची केळी परिपक्व होते अशा वेळेस चांगला भाव असतो आणि उपवासाचे दिवस असतात. त्यामुळं केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आपल्या देशातच नाही तर परदेशातसुद्धा मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जाते मित्रांनो. केळी हा असा एक व्यवसाय आहे. इतर पिकाला फाटा देऊन जर तुम्ही केळीचं व्यवस्थापन केलं योग्य पद्धतीनं, तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही केळी लावू शकता मित्रांनो. आपण जर विचार केला महाराष्ट्रामध्ये खानदेश भागामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची ही लागवड केली जाते आणि तिकडून या केळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे प्रगती साधली. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि बारामती या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतीविषयक असेल किंवा अनेक व्यवसायाबद्दल या ठिकाणी मी माहिती टाकत असतो. त्यामुळे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व कमेंट करा. अजून तुम्हाला कोणत्या पिकाबद्दल माहिती हवी, कारण यावेळी नेहमी मला कमेंट येत असतात की या पिकाची
कोणतंही पीक असो की जे शेतकरी लागवड करू इच्छितात त्याबद्दलचे मी कमेंटला या ठिकाणी उत्तर देण्याचं काम करत असतो. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल व या माहितीच्या आधारे निश्चितच शेतकऱ्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब ठेवा, कारण नवीन व्हिडिओ आल्यानंतर यांची इंटिमेशन तुम्हाला मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. धन्यवाद.